मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत P18 B.एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे। त्यामधील पुस्तक क्रमांक EDU 403 अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया। घटक 6 मजकुराचे स्वरूप। वाचनासाठी जे काही छापील किंवा लिखित स्वरूपाचे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध आहे ते सर्व वाचन मजकूर म्हणून म्हणता येईल। कथा, कादंबऱ्या, नाटके, कविता, शरीर स्वास्थ्यावरील पुस्तके, खाद्यपदार्थांवरील पुस्तके, अभ्यासाची पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके, सरकारी परिपत्रके, फेसबुक व व्हॉट्सॲपवर येणारे लिखाण, गुगल किंवा नेटवर मिळणारे लिखाण इत्यादी सर्वांना वाचन मजकूर म्हणता येईल। मजकूर अर्थ व स्वरूप। वाचन अर्थ जे आपण वाचू शकतो तो मजकूर असे म्हटले तर या अर्थाने वाचन मजकूर अमर्यादित आहे। मित्राने पाठवलेल्या व्हॉट्सॲपवरचा मजकूर वाचनासाठीच असतो। नव्या ठिकाणी आपण फिरतो तेव्हा दुकानावरच्या पाट्या आपण वाचतो। वाचन दरवेळेस गंभीरच असले पाहिजे असे नाही। लहान मुलांच्या मासिकातील एखादा विनोद वाचल्याने देखील आनंद होतो। विविध प्रकारच्या वाचन मजकूर असतो तो जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारा असतो। मोठ्या प्रमाणात उपलब्ध वाचन मजकूर खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो। खरं म्हणजे वाचन मजकुराचा डोंगरच आपल्यासमोर असतो। त्यातून आपल्याला हव्या असलेल्या मजकुराचा शोध घेऊन त्याचे वाचन करणे हे जबाबदार वाचकाला आव्हानच असते। छापील, लिखित स्वरूपाचे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर उपलब्ध असलेली सर्व काही वाचन साहित्यच असते। हे वाचन साहित्य विविध प्रकारचे असले तरी त्याची विभागणी करता येऊ शकते, ज्यामुळे ते समजून घेणे सुलभ होते। ज्या मजकुराकडे आपण कलाकृती म्हणून बघतो ते साहित्य। यात कथा, कादंबऱ्या, नाटके, कविता, चरित्रे, आत्मचरित्रे, प्रवासवर्णने इत्यादी यांचा समावेश असतो। शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीत व साहित्य या अभिजात कला आहेत। साहित्य अनुभवातून निर्माण होते व त्याला प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो। वाचन मजकुराच्या प्रकारानुसार वाचन प्रक्रियेतील फार मोठा फरक दिसतो। उदाहरणार्थ, एखादी कथा किंवा कविता वाचणे वेगळे आणि वृत्तपत्रातील बातमी वाचणे वेगळे। साहित्य आपल्या वाचन मजकुराचा एक मोठा भाग आहे। साहित्य आपल्याला विचार करायला लावते, आपल्या भावनांचा ठाव घेते, स्फूर्ती देते आणि आपले जीवन समृद्ध करते। साहित्याचे वाचन हा आनंददायी अनुभव असतो। साहित्यिक वाचन मजकुराबद्दल अजून बरेच काही सांगता येईल, पण तूर्तास एवढे पुरे। धार्मिक साहित्याचा घाट वेगळा असला तरी त्यालाही वाङ्मयीन मूल्य असते। तुकारामांचे अभंग, एकनाथांचे भारुड, रामायण, महाभारतासारखे ग्रंथ त्यांना साहित्यिक मूल्य आहेच। अध्यात्म, तत्त्वज्ञान यासंबंधीचे ग्रंथ गंभीर असू शकतात आणि त्या मजकुराचे वाचन हा वेगळा अनुभव असतो। गीता, ज्ञानेश्वरी याला अभिजात साहित्य म्हणता येईल। पोथी, पुराणे, वेद यांचे वाचन करणारी परिपूर्ण माणसे आपण पाहतो। दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारचा मजकूर वाचत असतो। उदाहरणार्थ, वृत्तपत्र, त्यातील बातम्या, जाहिराती, लेख, संपादकीय इत्यादी। काही वेळा आपण प्रासंगिक वाचन करतो। उदाहरणार्थ, औषध विकत घेतले तर त्यासंबंधीचे बाटलीच्या पॅकमध्ये येणारे माहितीपत्र, विविध निमंत्रण पत्रिका, वॉशिंग मशीन किंवा मिक्सर घेतला तर त्याबद्दलची माहिती, सोशल मीडियावरचे लिखाण, संबंधितांचे पाठवलेले पत्र किंवा चिठ्ठी इत्यादी। याशिवाय विज्ञान साहित्य, नवनवे शोधाबद्दल, सामाजिक उपक्रमात, संस्था इत्यादी संदर्भातही बऱ्याच वाचन मजकूर उपलब्ध असतो। तसेच संदर्भ ग्रंथ, घरचा डॉक्टर, योग्य आणि सूर्यनमस्कार, समाधानी जीवनाचा मंत्र, खाद्यपदार्थ, भटकंती, कोठे जावे अशा असंख्य गोष्टींसंबंधी मजकूर उपलब्ध असतो। वाचन साहित्य यामध्ये वाचन साहित्यात रीडिंग मटेरियल मांडणी पुढीलप्रमाणे करता येईल। वाचन साहित्याचे घटक 2 प्रकार आहेत। साहित्यिक मजकूर आणि यामध्ये
वाङ्मय, कथा, कादंबरी, साहित्यिक मूल्य असलेली धार्मिक साहित्य. आणि दुसरं आहे वाङ्मयीन मूल्य नसलेली पण मोठ्या प्रमाणात वाचले जाणारे साहित्य. माहितीचा मजकूर म्हणजे निरोगी आयुष्यकला, पाककला, भौगोलिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक विषयावरील लेखन. विविध प्रकारचे संदर्भ साहित्य लक्षात ठेवा. वाचनासाठी जे उपलब्ध आहे व जे आपण वाचू शकतो त्या सर्व मजकुराला वाचन साहित्य म्हणता येईल. वाचन साहित्य विविध प्रकारचे व विविध अंगी असते. आपल्याला हव्या असलेल्या वाचन मजकुराची निवड या वाचन साहित्यातून आपण करत असतो. वरील चर्चेवरून वाचन साहित्य आणि वाचन मजकूर या दोन संकल्पना एकमेकांशी संबंधित असल्या तरी त्या वेगळ्या आहेत हे तुमच्या लक्षात आले असेल. कथासंग्रह हे वाचन साहित्य आहे. त्यातील प्रत्येक कथेचा मजकूर वेगळा असतो. मोबाईलवर येणाऱ्या सर्व लेखन एका वर्गात टाकता येईल कारण उदाहरण व्हॉट्सॲप व साहित्य म्हणजे लेखन पण त्यातील प्रत्येक मजकूर वेगळा असतो. उदाहरणार्थ वॉशिंग मशीनबद्दलची माहिती देणारे व कॉम्प्युटरबद्दलची माहिती देणारे साहित्य एकाच प्रकारचे म्हणता येईल व त्याचे माहितीपर साहित्य असे वर्गीकरण करता येईल. तथापि यातील प्रत्येकाचा मजकूर वेगळा असेल, त्याची मांडणी वेगळी असेल, भाषा वेगळी असेल. म्हणजेच आपण जे काही वाचायला घेतो किंवा वाचतो त्याचे स्वरूप वेगळे असते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेले त्या पत्राचे एक पुस्तक असले तरी त्यातील प्रत्येक पत्राचा मजकूर वेगळा असणार. सर्व पत्रांमध्ये एक समान वैचारिक आणि भावनिक धागा असला तरी आशयाच्या दृष्टीने प्रत्येक पत्र वेगळे म्हणता येईल. वेगळेपणानुसार मजकुराचे स्वरूप ठरवता येऊ शकते. कुठल्याही मजकुराचे स्वरूप त्यातील आशयावरून अवलंबून असते. कबड्डी कशी खेळावी आणि मी जिंकणारच या दोन्ही विषयाशी मजकुराची मांडणी वेगळी असणार. त्यातील भाषा, उदाहरणे, स्पष्टीकरण इत्यादी सर्व भिन्न असणार कारण त्याचा आशय भिन्न आहे. पोथीमधील मजकूर वेगळा आणि नाशिकमधील मंदिरांची माहिती देणारा मजकूर वेगळा आहे. मजकूर त्याचा आणि त्यांचा आशय वेगळा करता येणे कठीण असते. आशय किंवा लिखाणातून हेतू मजकुराचे स्वरूप ठरतो व मजकुराच्या ठिकाणी मांडणीतून विषयाची उकल होते. मजकुराची मांडणी योग्य नसेल तर आशयाला साजेशी नसेल तर आशय स्पष्ट होत नाही, आशयाला न्याय मिळत नाही. आशय भरभक्कम नसेल तर त्याची मांडणी कितीही चांगली केली तरी तो मजकूर वाचनीय होणार नाही. मजकुराचे स्वरूप आणि त्यातील आशय याचा संबंध महत्त्वाचा असतो आणि तो समजावून घेणे वाचकाच्या हिताचे असते. मजकुराचे स्वरूप व आशयाचे स्वरूप याचा विचार करण्याची सवय लागली तर आपल्या वाचन कौशल्याची क्षमता निश्चितच वाढू शकते. तथापि आशयानुसार मजकुराचे स्वरूप ठरविणे वाटते तितके सोपे नाही. आई या शब्दावर मराठीमध्ये बरेच लेखन झाले आहे. विषय एकच असला तरी प्रत्येक मजकुराची मांडणी वेगळी असते. यशस्वी होण्यासाठी मार्ग, आनंदी जीवनाचे रहस्य, आनंदाच्या शोधात या अशा पुस्तकांच्या आशयात साम्य असले तरी त्यासंबंधीचा मजकूर वेगवेगळाच असणार यात काही शंका नाही. तरी ढोबळमानाने मजकुराच्या स्वरूपाचे वर्गीकरण करता येईल. उदाहरणार्थ मजकुराचे स्वरूप वर्णनात्मक, विश्लेषणात्मक किंवा स्पष्टीकरणात्मक असू शकते. काही मजकुरांचे स्वरूप तात्कालिक असते तर काही मजकुराचे चिंतनात्मक. लक्षात ठेवा, मजकुराचे स्वरूप व त्यातील आशय हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. त्यांच्यात असणारा संबंध महत्त्वाचा असतो. आशयानुसार मजकुराचे स्वरूप ठरते आणि मजकुराच्या मांडणीतून आशय स्पष्ट होत जातो. मजकुराची मांडणी आशयाला साजेशी नसेल तर आशयाला स्पष्टता येणार नाही. या उलट आशय असशक्त नसेल तर मांडणीची सजावट कितीही केली तरी मजकुराला वजन येत नाही. वाचन कौशल्य क्षमता वाढविण्यासाठी मजकुराचे स्वरूप व आशयाचे स्वरूप याचा विचार करण्याची सवय जोपासायला हवी. वेगवेगळ्या आशयाप्रमाणे मजकुराचे स्वरूप वेगळे असतेच पण काही वेळा आशय एकच असतो तरी त्यासंबंधीच्या मजकुराचे स्वरूप वेगवेगळे असते. वर्णनात्मक विरुद्ध स्पष्टीकरणतेची स्वरूप.
वर्णनात्मक मजकूर. वर्णनात्मक मजकुरात एखाद्या गोष्टीचे वर्णन केलेले असते. एखादी व्यक्ती कशी दिसते, तिची शरीरयष्टी कशी, चेहऱ्यावरचे हावभाव, बोलण्याची चालण्याची ढब इत्यादी वर्णन असते. एखाद्या मंदिराचे वर्णन असेल तर त्याचे खांब, त्यावरील कोरीव काम, मंदिराचा कळस, त्यावरील नक्षी, आजूबाजूचा परिसर, शांतता, पावित्र्य, गाभाऱ्यातील मूर्ती, येणारे जाणारे भक्त इत्यादीबद्दल वर्णन असू शकते. सहलीला म्हणून जाता येईल अशा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणच्या वर्णनात भोवतालची वृक्षराजी, पशुपक्षी, पाण्याचे प्रवाह, आपल्याला वाटणारी प्रसन्नता, डोंगर, टेकड्या, वळणे घेत जाणारे रस्ते, एखादी दुसरी झोपडी इत्यादीचे वर्णन असू शकते. रस्त्याचे, पक्षाचे, पाणवट्याचे, बस स्टँडचे, रेल्वे प्लॅटफॉर्मचे, गुंड किंवा सज्जन व्यक्तींचे, बागेचे अथवा असंख्य गोष्टींचे वर्णन आपण करू शकतो. काही लेखक इतक्या बारकाईने वर्णन करतात की ज्यांचे वर्णन ते वर्णन करतात ती गोष्ट किंवा प्रसंग वाचकाच्या डोळ्यासमोर हुबेहूब येतो. प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांच्या कथा कादंबऱ्यातून वर्णनात्मक लिखाणासाठी निष्णात होते. जिवंत वर्णनामुळे आणि नेमक्या शब्दनिवडीमुळे त्यांच्या कथा, कादंबऱ्या, निबंध अत्यंत वाचनीय होतात. आता गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात द रन ऑफ कच्छ म्हणजे व्हाईट डेझर्ट, पांढरे वाळवंटाचे वर्णन वाचा. गुजरातमधील व्हाईट डेझर्ट म्हणजे मिठाचे वाळवंट हे एकच निसर्गनिर्मित मोठे आश्चर्य आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या ऋतूत व्हाईट डेझर्टला भेट देणे म्हणजे एक अवर्णनीय अनुभव असतो. व्हाईट डेझर्ट म्हणजे मैलोमैली नजरेला पुरेल तोपर्यंत सर्वत्र पांढरे स्वच्छ मीठ, वरती निळे आकाश आणि खाली चहूबाजूचे पांढरे मीठ, अफाट निळा रंग आणि अफाट पांढरा रंग यांच्या छायाचित्र प्रकाशांची विविध रूप पाहणे तितकीच अफाट आनंददायी असते. व्हाईट डेझर्टमधील सूर्योदय तर बघायलाच हवा. भल्या पहाटेचे कडाक्याच्या थंडीत देखील पर्यटक, तरुण, वयस्कर, लहान मुले, स्त्रिया असे सर्व प्रकारचे लोक येतात आणि सूर्योदयाची वाट पाहत मिठाच्या पांढऱ्या स्वच्छ चादरीवरील ठाण मांडून बसलेले असतात. म्हणजेच पूर्वेला पांढऱ्या समुद्रातून एक तांबूस छटा दिसू लागते आणि हळूहळू ती छटा पसरू लागते. सर्वांची उत्सुकता शिगेला पोचते. सर्वत्र शांतता असते. शुभ्र धवल पूर्वेतून जेव्हा सोन्याचा गोळा झेपावतो तेव्हा सर्वांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो, वाह क्या बात है. सोनेरी किरणे जेव्हा मिठाच्या पांढऱ्या पृष्ठभागावर पसरतात त्यावेळी वाटते की नियतीने सोन्याचा महाहंडा पृथ्वीवर ओतलाच आणि खांब नसलेल्या प्रचंड सोनेरी महालात आपण बसले आहोत. सूर्य मावळण्याची दृष्टही अशीच मंतरलेली असते. व्हाईट डेझर्टच्या पौर्णिमेच्या दिवशी जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव असतो. तो शब्दात मांडणे केवळ अशक्यच आहे. आकाशभर पौर्णिमेच्या चांदण्या आणि खाली मिठाच्या पांढऱ्या रेशमी वस्त्रावर पसरलेले चंद्राचे शीतलता, आहा, असे वाटते निसर्ग इतके सुंदर दुसरे काय असू शकते. या ठिकाणी कृती पहा. व्हाईट डेझर्टच्या या वर्णनात्मक मजकुराचा अभ्यास करा. त्यातील पुढील गोष्टी लक्षात घ्या. वर्णन करण्याआधीची शब्दयोजना, उपमा व अतिशयोक्तीचा कोठे वापर केला आहे. लेखक आपल्या भावना कशा व्यक्त करतो. पूर्वेला पांढऱ्या समुद्रातून एक तांबूस छटा दिसू लागते. नियतीने सोन्याचा महारंग पृथ्वीवर ओतल्यास आणि आपण खांब नसलेल्या प्रचंड सोनेरी महालात बसलो आहोत असे वाटते. या वाक्यातून लेखक कशाचे वर्णन करतो. असे वाटते निसर्ग इतके सुंदर दुसरे काय असू शकते. यातून लेखकाला काय सांगायचे आहे. पुढीलपैकी एकावर वर्णनात्मक 15 ते 20 ओळी लिहा. वडाचे किंवा पिंपळाचे झाड, वादळ वारा व विजेच्या कडाकडांसह धो-धो पडणारा पाऊस, भिकारी, मी पाहिलेला अपघात, बस स्टँड इत्यादी. त्याचबरोबर मित्रांनो, वृत्तपत्रे, मासिके, विविध पुस्तके यातून तुमच्या वाचनात येणाऱ्या वर्णनात्मक मजकुराच्या उतार्याचे झेरॉक्स करून त्यांचा संग्रह करा. या सर्व कृती आपण येथे करू शकतो. ज्यांचे वर्णन करता येईल अशा विषयांची यादी खाली दिली आहे. तुम्हाला सुचणाऱ्या विषयांच्या या यादीत समावेश करा. या सर्व कृती
विद्यार्थ्यांनी करून पाहायचे आहे. लक्षात ठेवा आपल्याला भेटलेल्या व्यक्तींचे पाहिल्या स्थळाचे, पशुपक्ष्यांचे, अनुभवलेल्या प्रसंगाचे किंवा घडलेल्या घटनेचे, एखादी वास्तू किंवा निसर्ग सौंदर्याचे शब्दात हुबेहूब जिवंत चित्र ज्यात रेखाटलेले असते त्याला वर्णनात्मक मजकूर म्हणतात. वर्णनात्मक मजकुरात आपल्याला लेखकाची निरीक्षण शक्ती लक्षात येते. बाह्यकारी सूक्ष्म निरीक्षणाव्यतिरिक्त लेखकाच्या मनातील भावतरंगही आपल्याला भारावून टाकतात. या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे लेखकाच्या कळत सहभागात मजकुरात असल्याशिवाय केलेले वर्णन नीरस होईल. वर्णनात्मक मजकूर नेहमी कुठल्या तरी मजकुराचा भाग असतो. उदाहरणार्थ एखाद्या गुंडाचे किंवा सज्जन माणसाच्या बोलण्या चालण्याचे वर्णन संबंधित गोष्टीचा, कथेचा अथवा प्रवास अनुभवाचा भाग असतो. अगदी वर्तमानपत्रातील मिळकतीच्या नोटीसमधील मिळकतीचे वर्णन देखील नोटीस मजकुरात अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कुठल्याही शब्दचित्राला संबंधित विषयाचा किंवा आशयाचा संदर्भ असतोच, त्याशिवाय ते वर्णन अर्थपूर्ण होऊ शकत नाही. अपघाताचे वृत्तपत्रातील वर्णन वाचताना अपघात कोठे झाला, कोणाला गंभीर दुखापत झाली का, अपघातग्रस्त गाड्या कुठल्या होत्या, कोण ड्रायव्हर होते, कुठे चालले होते इत्यादी माहिती आपल्याला महत्त्वाची वाटते, कारण त्याशिवाय नुसते वर्णन वाचण्यात आपल्याला फारसा रस वाटणार नाही. वर्णनात्मक मजकुरात छोट्या मोठ्या प्रमाणात वाचकाचा भावनिक सहभाग असणे अगदी साहजिक आहे. वर्णनात्मक मजकूर जेवढा व्यक्तिनिष्ठ तेवढा तो परिणामकारक होतो, कारण व्यक्तिनिष्ठतेमुळे वर्णन वाचकाच्या हृदयाला भेटते. वर्णनात्मक मजकुरात लेखकाचे निरीक्षण, दृष्टिकोन किंवा अभिप्राय प्रतिक्रिया मजकुराला एक नवीन दिशा मिळते. स्पष्टीकरणात्मक मजकुरात एखाद्या गोष्टीचे किंवा संकल्पनेचे स्पष्टीकरण केलेले असते. स्पष्टीकरणाचा उद्देश मजकुरातील मूळ विषय वाचकाला कळावा हा असतो. उदाहरणार्थ पुढील श्लोक समजण्यासाठी स्पष्टीकरणाची गरज लागेल. सर्वत्र सुखिनं सन्तु सर्वे सन्तु निरामया, सारे सुखी असोत, सारे सुनिरोगी असोत, सर्वजण सुखी असोत, निरोगी असोत म्हणजे काय, या वाक्याचे बरेच स्पष्टीकरण देता येईल. सुख म्हणजे काय, पदप्रसिद्धी की पैसा की यापैकी काहीच नाही. जे आपल्याकडे नाही त्याचा विचार करणे, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सुखाचा शोध घेणे. म्हणजेच जे या क्षणास माझ्याकडे आहे, मला मिळाले आहे त्याचा आनंद घेणे. वरीलप्रमाणे आणखी सविस्तर वैचारिक स्पष्टीकरण देता येईल. अस्तित्वात असलेल्या एखाद्या सत्य गोष्टीसंबंधी स्पष्टीकरण असू शकते. उदाहरणार्थ पुढील एक कटू किंवा अप्रिय सामाजिक सत्य समजून घेण्यासाठी आणखी स्पष्टीकरणाची गरज वाटू शकेल. उदाहरणार्थ भारतामध्ये 6,000हून अधिक जाती सरकारी नोंदीत आढळून येतात. या 6,000 जातीतील प्रत्येक जाती सरासरी 15 ते 20 पोटजाती आढळून येतात. माणसाचे एवढ्या प्रचंड प्रमाणात विभाजन दुसऱ्या कोणत्याही देशात झालेले नाही. जगामध्ये एकतरी वंशवाद, रंगभेद, धर्मद्वेष अशा समस्या पाहायला मिळतात, पण भारतासारखी जातीव्यवस्था जगात कोठेही आढळून येत नाही. या जातीव्यवस्थेची पाळेमुळे इतकी घट्ट आहेत की समाजामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली, हजारो वर्षाचा काळ लोटला तरी ती टिकून आहेत. आंतरजातीय विवाहातून या जाती अंताकडे गिरीश फोंडे, लोकमत 13 मे 2018. या स्पष्टीकरणात भारत व इतर देशांची तुलना करून जाती व्यवस्थेची भयानकता स्पष्ट केलेली आहे. दुसरा मजकूर बघूया. यामध्ये विज्ञान मजकुराच्या बाबतीत तर स्पष्टीकरण अत्यावश्यक असतेच. पुढील उतारा वाचूया. सूर्याचा आकार खूपच मोठा आहे. पूर्वीच्या आकाराच्या तुलनेत पाहिले तर सुमारे 109 पृथ्वी एका रांगेत सरळ रेषेत ठेवल्या तर जेवढे अंतर होईल तेवढा सूर्याचा व्यास आहे. हा 13,91,400 किलोमीटर एवढा आहे. एवढ्या व्यासाच्या आकाराचा लाडूसारखा गोळा म्हणजे सूर्य. तुम्ही बुंदीचा लाडू पाहिला आहे का? आपली पृथ्वी म्हणजे एक बुंदी
समजा. अशा एकूण 10 लाख बुंदींचा लाडू तयार केला तर तसा 10 लाख पृथ्वीचा लाडू म्हणजे आपला सूर्य आहे. सूर्याची वादळवाट आनंद घैसोस सकाळ सप्तरंग 13 मे 2018. हे वर्णन त्यांनी केलेले आहे. सूर्याचा अवाढव्य आकार लक्षात येण्यासाठी लेखकाने दैनंदिन जीवनातील बुंदीच्या लाडूचे उदाहरण देऊन सर्वसामान्यतः कळेल असे स्पष्टीकरण केले आहे. बुंदीच्या उदाहरणामुळे सूर्याच्या आकाराची कल्पना स्पष्ट होते. तिसरा एक मुद्दा पाहूया. न समजणाऱ्या किंवा गोंधळात टाकणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःलाच प्रश्न विचारून त्या गोष्टीबाबतची स्पष्टता आणता येते. उदाहरण, ताणतणावाच्या उगमस्थानाचा शोध घेणे काही वेळा कठीण होऊन बसते. मन अशांत असते, अस्वस्थता वाढत असते, पण हे सगळे कशामुळे होते हे लक्षात येत नाही. अशा वेळी डॉक्टर विद्याधर बापट सांगतात, प्रथम मन शांत करून आपल्या स्वतःला काही प्रश्न विचारता येतील. मी नेमका कशामुळे अस्वस्थ आहे? मी अस्वस्थतेमुळे मला शारीरिक आणि मानसिक काय त्रास होतो आहे? कुठले नकारात्मक विचार मला त्रास देत आहेत? ज्या विचारांमुळे मला ताण येतो त्याकडे मला सकारात्मक दृष्टीने पाहता येईल काय? परिस्थिती सतत बदलत असते, ती बदलण्यासाठी मला अनुकूल होण्यासाठी मी काय करू शकतो? थोडं लाईटली घ्या. डॉक्टर विद्याधर बापट यांनी सकाळ यामध्ये वर्णन स्पष्टीकरण केलेले आहे. वरील प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपली समस्या आपल्याला स्पष्ट होऊ लागते आणि ती सुटण्यातही मदत होते. एक आणखीन अनुभव वाचूया. बऱ्याचदा आकडेवारी किंवा तत्सम माहिती देऊनही एखादा मुद्दा अधिक स्पष्ट करता येतो. मणक्याचा आजार हल्ली अनेक तरुण मंडळींनाही असतो. डॉक्टर जयदेव पंचवाघ म्हणतात की या आजाराचे मूळ हे डिस्कच्या समस्येमध्ये असते. यासाठी 2 मणक्यामध्ये डिस्कचा दाब कसा बदलतो हे बघणे महत्त्वाचे आहे. कमरेच्या मणक्याची डिस्कमधला दाब पुढीलप्रमाणे असतो असे संशोधन आहे. उताना झोपलेल्या अवस्थेत कापसाच्या घट्ट गादीवर 25 किलोग्रॅम असतो. एका कुशीवर झोपल्यास 75 किलोग्रॅम असतो. सरळ उभे राहिल्यास 100 किलोग्रॅम असतो. उभे राहून पुढे वाकल्यास 150 किलोग्रॅम असतो. उभे राहिले असताना पुढे वाकून जाड वस्तू उचलताना 225 किलोग्रॅम असतो. मागे टेकून सरळ पाठ ठेवून बसल्यास 150 किलोग्रॅम असतो. बसलेल्या अवस्थेत पुढे वाकून जड वस्तू उचलताना 275 किलोग्रॅम असतो. यावरून स्पष्ट दिसते की बसलेल्या स्थितीत डिस्कमधला दाब सर्वाधिक असतो. पाठीत पोक काढून बसल्यास तर तो फारच वाढतो. खूप वेळ कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्तींकडे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण पाठीला नकळत पोक आलेला असतो. मान पुढे वाकलेली असते व कंबर मागे. या स्थितीतच डिस्कचा दाब खूप वाढलेला असतो. मणक्याचा स्पॉन्डिलायसिस डिस्कमधील दाब. डॉक्टर जयदेव पंचवाघ, फॅमिली डॉक्टर, 11 मे 2018 साली त्यांनी तो लेख लिहिलेला आहे. निरनिराळ्या अवस्थेतील कमरेच्या मणक्यातील डिस्कमधील दाबाची आकडेवारी दिल्याने कमरेचा आजार आणि डिस्कची समस्या आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते. ही आकडेवारी नसताना कमरेच्या आजाराचा किंवा मणक्यातील डिस्कच्या दाबाचा संबंध आपल्या लक्षात येणे कठीण आहे. डिस्कमधील दाबाच्या माहितीमुळे या आजाराबद्दल आपल्या मनात स्वच्छ प्रकाश पडतो. अनेकदा आकृती म्हणजे डायग्राम, आलेख, नकाशा किंवा चित्र याद्वारे स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे करता येते. लक्षात ठेवा, स्पष्टीकरणात्मक मजकुरामधील कठीण वाटणारा मुद्दा वाचकांना कळावा यासाठी स्पष्टीकरण देताना लेखक पुढील पूरक गोष्टींचा जाणीवपूर्वक उपयोग करताना असे दिसून येते. एकच गोष्ट दुसऱ्या शब्दात सोपी करून सांगणे. 2 समान किंवा सारख्या गोष्टींची तुलना करणे. दैनंदिन जीवनातील पटकन समजतील अशी उदाहरणे देणे. संबंधित समस्या किंवा संकल्पनेसंबंधी प्रश्न विचारणे. आकडेवारी किंवा अधिक माहिती देणे. आकृती, आलेख, नकाशा किंवा चित्र काढून स्पष्टीकरण करणे.
वर्णनात्मक व स्पष्टीकरणात्मक मजकुरातील फरक. वर्णनात्मक मजकूर व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह असतो व त्यात वाचकाच्या भावभावनांचा कळत-नकळत सहभाग असतो. त्याचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे. स्पष्टीकरणात्मक मजकुरात या तुलनेने भावनिक भाग कमी असतो. एखाद्या गोष्टीचे वर्णन वाचताना वाचक भावना प्रधान होऊ शकतो, पण स्पष्टीकरणात्मक मजकूर वाचताना तसे होईलच असे नाही. कारण स्पष्टीकरण सर्वसाधारणपणे पुढील बाबतीत असू शकते. एखाद्या नियमाचे स्पष्टीकरण, उदाहरणार्थ, या नोकरीत तुम्हाला वर्षाकाठी 12 दिवसांची किरकोळ रजा मिळेल, पण या रजेवर हक्क सांगता येणार नाही. एखाद्या शास्त्रीय घटनेचे स्पष्टीकरण, उदाहरणार्थ, दिवस व रात्र कशी होतात. एखाद्या संकल्पनेचे स्पष्टीकरण, उदाहरण, कुपोषण म्हणजे काय, एक शिक्षकी शाळा याचा अर्थ काय, रक्ताभिसरण म्हणजे काय किंवा कसे होते. संकल्पना हवा वैज्ञानिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिकही असू शकतात. एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी स्पष्टीकरण, उदाहरणार्थ, व्याकरण न शिकता भाषा शिकता येतेच. एखादे यंत्र कसे चालते व त्याची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे स्पष्टीकरण, उदाहरणार्थ, पोळी करण्याचे यंत्र कसे कार्य करते व ते कसे वापरावे याचे आकृत्या व चित्रासह स्पष्टीकरण. एखाद्या ठिकाणी कसे पोहोचाल याचे स्पष्टीकरण, उदाहरणार्थ, त्र्यंबकेश्वर, नाशिक जवळील सापगाव येथील दुगारवाडीचा अप्रतिम धबधबा पाहण्यासाठी कसे जाल यासंबंधीची माहिती वजा स्पष्टीकरण. एखादा मुद्दा पटविण्यासाठी सांगण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण, उदाहरणार्थ, गप्पा मारणे ही एक मानसिक गरज आहे हे पटवून देण्यासाठी स्पष्टीकरण देणे. एखादी गोष्ट चूक की बरोबर यासंबंधीचे स्पष्टीकरण, उदाहरण, मी नोकरी न करण्याचा घेतलेला निर्णय कसा बरोबर आहे याचे स्पष्टीकरण मी देऊ शकतो. किंवा रजेचा अर्ज न देता मी रजेवर राहिलो याबद्दलचे लेखी स्पष्टीकरण मी देत आहे. स्पष्टीकरणात्मक मजकूर असणाऱ्या अशा आणखी अनेक गोष्टी सांगता येतील. त्या संदर्भानुसार स्पष्टीकरण देणे हिचा हा अर्थ समजावून घ्यावा लागतो. स्पष्टीकरणातील अर्थछटा. स्पष्टीकरण देणे किंवा एखादी गोष्ट स्पष्ट करणे याचा अर्थछटा पुढीलप्रमाणे असू शकतात. एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगणे किंवा मी समजायला सोपी करणे, विशद करणे, खुलासा करणे, समजावून सांगणे. म्हणजेच प्रवेश परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा हे त्यांनी स्पष्ट केले. मला या ओळीचा अर्थ समजत नाही, हे तुम्ही जरा स्पष्ट करून सांगाल का. एखाद्या गोष्टीसाठी कारण देणे हे आपण वरती बघितलेच आहे. तुमची ऑर्डर वेळेवर का पूर्ण होऊ शकली नाही याचे स्पष्टीकरण विक्रेत्याने ग्राहकाला दिले. त्याचबरोबर आरोपाला उत्तर देणे, खुलासा करणे. काल दिनांक 10/6/2018 रोजी तुम्ही ऑफिसला वेळेवर आला नाहीत, त्यामुळे ऑफिसचा कामाचा खोळंबा झाला. आपल्या या हलगर्जीपणाचे ताबडतोब लेखी स्पष्टीकरण करा. याप्रमाणे स्पष्टीकरण देता येईल. येथे काही कृती दिलेल्या आहेत, त्याही आपण करून पाहू शकतो. त्या वाक्यांचा अर्थ आपण स्पष्ट करू शकतो. त्याचबरोबर वरील सर्व चर्चेवरून आणि उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की स्पष्टीकरणात्मक मजकूर वस्तुनिष्ठ असतो. व्यक्तिगत भावनांना त्यात फारसा वाव नसतो. स्पष्टीकरणात्मक मजकूर तटस्थपणा असणे अपेक्षित असते. दिलेली कारणे किंवा केलेली कारणमीमांसा पटणारी असावी लागते. शिवाय मजकुरांची मांडणी देखील काळजीपूर्वक करावी लागते. स्पष्टीकरणात्मक मजकुरात नेमकेपणा असल्याने शब्दही मोजून मापून वापरलेले असतात. त्यात भावनेपेक्षाच त्यातील तर्कसंगतपणा, त्यानुसार केलेली मांडणी, मन आणि दृष्टिकोनाला जास्त महत्त्व असते. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्पष्टीकरणात्मक मजकूर होय. हा मजकूर सहज म्हणून कॅज्युअली वाचणे बऱ्याच वेळा शक्य नसते. तो मजकूर काहीसा गंभीरपणे किंवा काळजीपूर्वकच वाचावा लागतो. वर्णनात्मक मजकूर व स्पष्टीकरणात्मक मजकूर यातील फरक पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल. वर्णनात्मक मजकूर पाहूया. प्रथम, एखाद्या व्यक्तीचे किंवा गोष्टीचे अथवा एखादी गोष्ट कशी घडली त्याचे शब्दात वर्णन करणे. वर्णनविषयक विविध प्रकारचे गावातला
चौक, रेल्वे प्लॅटफॉर्म, कोकिळेचे गायन, पारितोषिक वितरण समारंभ, निसर्गरम्य ठिकाण, मिळकतीचे वर्णन, गोड बाळ, भयंकर स्वप्न, नदीचे कोरडे पात्र, भिकारी इत्यादी. सहज म्हणून वाचू शकतो. वर्णन विषय फार गंभीर असत नाही. वर्णनात्मक मजकूर वाचनात भावनिक गुंतवणूक जास्त असते. लेखकाशी कळत न कळत संवाद होत राहतो. मजकूर व्यक्तिनिष्ठ असतो, त्यामुळे वाचकाचा वाचन मजकुरात सहभाग होतो. व शब्दाची निवड, वाक्यांची फेक, भाषेचा फुलोरा, लेखकाची निरीक्षण, भाषेचे अलंकार यांना महत्त्व असते. वर्णनात्मक वाचन मजकुरामुळे होणारे विमर्शन बऱ्याच अंशी मुक्त असते. त्याचबरोबर स्पष्टीकरणात्मक मजकूर एखाद्या गोष्टीचे, संकल्पनेचे किंवा एखाद्या गोष्ट अशी का घडली याबद्दल खुलासा करणे, समजावून सांगणे, आरोपाला उत्तर देणे, मुद्दा समजावून सांगणे, स्पष्टीकरण देणे. याची कारणमीमांसा करावी लागते. बाजूने किंवा विरुद्ध चर्चा करावी लागते. मुद्दा मांडून तो पटवून द्यावा लागतो. खुलासा करावा लागतो. स्पष्टीकरण करावे लागते. मनात गोंधळ करणारी गोष्ट समजावून सांगावी लागते. असे सर्व विषय. मानसिक ताणतणाव, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग, तो असा का वागला, मेमो, नोटीस, खरेदी विक्री, आरोग्याची हानी, पोळी का करपली, ती घरी का आली इत्यादी. बारकाईने, लक्षपूर्वक, जबाबदारीने व नीट समजून घेऊन जाणीवपूर्वक वाचन करावे लागते. स्पष्टीकरणात्मक मजकूर वाचनात मानसिक, वैचारिक बुद्धीला चालना देणारे घटक जास्त असतात. वाचकाशी लेखकाचा अभावाने संवाद होऊ शकतो. मजकूर वस्तुनिष्ठ असतो. तटस्थपणे किंवा त्रयस्थाच्या भूमिकेतून मांडलेला असतो. त्यामुळे मजकुरात वाचकाचा सहभाग फारसा नसतो. शब्दांचा विशिष्ट वापर, स्पेसिफिक व्होकॅब्युलरी, मांडणी, मुद्देसूदपणा, युक्तिवाद, दिलेली कारणे यांना महत्त्व असते. शिवाय संबंधित ज्ञानशाखेच्या संकेतानुसार भाषा असावी लागते. उदाहरण कायदा, विज्ञान, संस्कृती इत्यादी. स्पष्टीकरणात्मक मजकुरामुळे होणारे विमर्शन संबंधित विषयामुळे बऱ्याच अंशी बंदिस्त असू शकते. लक्षात ठेवा, वाचन साहित्य म्हणजे वाचनासाठी जे उपलब्ध होऊ शकते. पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, निवेदने, परिपत्रके, संस्थेचे माहितीपत्रक, कार, मोबाईल, औषध इत्यादी माहितीपत्रक असे सर्व काही. वाचन मजकूर म्हणजे वाचन साहित्यांमधून आपल्याला हवे ते म्हणजे आपण जे वाचू इच्छितो, वाचू शकतो, वाचतो तो वाचन मजकूर असतो. वाचत साहित्याचा प्रकार किंवा विषय एकच असला तरी वाचन मजकूर वेगवेगळा असू शकतो. वाचन मजकुराचे स्वरूप व आशय संबंध. वाचन मजकुराचे स्वरूपातून, मांडणीतून त्यांचा आशय उलगडत जातो आणि वाचन मजकुराचे आशय वाचन मजकुराशी मांडणी ठरतो. वर्णनात्मक मजकूर म्हणजे एखाद्या गोष्टीचे, व्यक्तीचे किंवा घटनेचे, अनुभवाचे शब्दातून, वाक्यातून दिसणारे प्रतिबिंब म्हणजे वर्णनात्मक मजकूर होय. स्पष्टीकरणात्मक मजकूर म्हणजे ज्यात स्पष्टीकरण आहे, एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी कारणमीमांसा केली आहे, एखादा मुद्दा पटवून दिला आहे किंवा एखादी संकल्पना विशद केली आहे, त्याला स्पष्टीकरणात्मक मजकूर असे म्हणतात. धन्यवाद.